नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 ऑगस्ट 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, 57व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित होणार आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बघा गोवा राज्यामध्ये 57वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 हा आयोजित होणार आहे. तर बघा, 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 हा गोवा राज्यामध्ये आयोजित होणार आहे. हा जो चित्रपट महोत्सव आहे तो 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीमध्ये पार पडणार आहे. तसेच बघा, या 57व्या आवृत्तीसाठी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची फेस्टिवल डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, याची थीम आहे, या वर्षाची संकल्पना स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स अशी आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, तिसऱ्या महिला गणिततज्ञ कोण ठरले आहेत ज्यांनी 2026मध्ये प्रतिष्ठित फिल्ड्स मेडल मिळवले आहे? ओके, तर बघा, त्यांचं नाव आहे हाँग वांग. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर हाँग वांग असे यांचं नाव आहे. तर बघा, ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. फिल्ड्स मेडलच्या 90 वर्षाच्या इतिहासामध्ये हा बहुमान मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आणि पहिल्या चीनी महिला ठरलेल्या आहेत. आणि बघा, त्यांच्यापूर्वी मरियम मिर्झाखानी आणि मेरिना वाइझोत्स्का यांनी पुरस्कार जिंकलेला होता. तर बघा, संशोधन कार्य 35 वर्षीय हाँग वांग यांनी हार्मोनिक ॲनालिसिस आणि ज्यामितीय मापन सिद्धांत म्हणजेच बघा जिओमेट्रिक मेजर थेरी या क्षेत्रामध्ये विशेषतः 50 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेल्या त्रिमितीय काकेया अनुमानावर महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, जागतिक मानव तस्करी विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे बघा 30 जुलै. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. चला बघूयात आपण. तर बघा, जागतिक मानव तस्करी दिवस या दिवसाचा उद्देश आहे मानवी तस्करीला बळी पडलेल्या लोकांच्या परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तसेच बघा, या दिवसाची जी सुरुवात आहे ती संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने 2013मध्ये एक ठराव मंजूर करून 30 जुलै हा दिवस जागतिक मानव तस्करी विरोधी दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे गुलवीर सिंग. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर गुलवीर सिंग असं यांचं नाव आहे. चला बघूयात आपण याबद्दल. 2026मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये पदक जिंकणारे गुलवीर सिंग हे पहिले भारतीय ठरलेले आहेत. तर महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, 28 जुलै 2026मध्ये झालेल्या या ऐतिहासिक शर्यतीमध्ये त्यांनी भारतासाठी रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल मिळवून इतिहास रचलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुसळधार पावसात झालेल्या या अतिटतीच्या शर्यतीमध्ये त्यांनी 27 तास 49 मिनिटे 78 सेकंद अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावलेले आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सने हे सुवर्णपदक जिंकलेले आहे, म्हणजेच त्यांनी पहिले स्थान पटकावलेले आहे. तर बघा, 27 वर्षीय गुलवीर सिंग हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यामधील अलीगढ जिल्ह्यामधील असून ते भारतीय सैन्यामध्ये नाईब सुभेदार म्हणून कार्यरत आहेत. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, अँटी पेपर लीक बिल 2026मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आहेत? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच वरीलपैकी सर्व. नुकतेच पेपर लीकची बातमी समोर आली होती आणि त्याच्यामुळेच शासनाने आता अँटी पेपर लीक बिल 2026 हे मंजूर केलेले आहे. आणि त्यामध्ये बघा, दोषी व्यक्तीला कमाल 10 वर्षापर्यंतचा कठोर कारावास हा असणार आहे. तर बघा, ऑप्शन बी आहे दोषी व्यक्ती किंवा यंत्रणेवर 1 कोटीपर्यंतचा दंड. तसेच बघा, दोषी सेवा पुरवठादार कंपन्यांसाठी हा दंड जो आहे तो 5 कोटीपर्यंत आहे. तर नवीन नियमानुसार आता यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
तर बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, 99वा ग्रँडमास्टरचा किताब कोणी जिंकला आहे? तर बघा याचं उत्तर आहे रथिनवेल व्ही.एस. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर रथिनवेल व्ही.एस. हे 99वे क्रमांकाचे ग्रँडमास्टर बनलेले आहेत. तर लक्षात ठेवा. तर बघा मागील 5 ग्रँडमास्टर पाहूयात आपण. तर बघा 95व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरलेला आहे अरण्यक घोष आणि तो पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आहे. तर बघा 96व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर आहे इथन वाज आणि तो गोवामधील आहे. तसेच बघा 97व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर आहे हर्षवर्धन जी.बी. आणि तो तमिळनाडू चेन्नईमधील आहे. 98व्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर आहे बघा अश्वथ एस आणि तो तमिळनाडू नागरकोइल येथील आहे. तर बघा 99 क्रमांकाचा नुकताच ग्रँडमास्टर बनलेला आहे बघा रथिनवेल व्ही.एस. ओके, तो तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल क्लास रॉकेटचे नाव काय आहे? तर बघा त्याचं नाव आहे विक्रम-1. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर भारताचे पहिले असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. तर बघा हे जे रॉकेट आहे ते हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खाजगी स्पेस स्टार्टअप कंपनीने विकसित केलेले आहे. आणि बघा 18 जुलै 2026 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून मिशन आगमन अंतर्गत या रॉकेटचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करून उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. तर बघा याची मुख्य वैशिष्ट्य आहे बघा यशस्वी प्रक्षेपणामुळे खाजगी क्षेत्रामधील ऑर्बिटल प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा अमेरिका आणि चीननंतर जगातील 3रा देश ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. कोणत्या देशाने समुद्रशास्त्रीय उपग्रह HY-2E हाययांग 2E प्रक्षेपित केलेला आहे? तर बघा त्या देशाचं नाव आहे चीन. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघा याचा मुख्य उद्देश आहे बघा हा एक महासागर संवेदन म्हणजेच मॅरिटाईम रिमोट सेन्सिंग उपग्रह असून तो समुद्राची पातळी, लाटांची उंची, समुद्री वारे आणि समुद्राचे तापमान यावर बारीक लक्ष ठेवणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. चर्चेत असणारे प्रंबनन मंदिर संकुल हे कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा ते आहे इंडोनेशिया या देशामध्ये. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर प्रंबनन मंदिर संकुल हे इंडोनेशिया या देशामधील आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा भारत इंडोनेशिया भागीदारी जुलै 2026 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडोनेशियाच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि इंडोनेशिया यांनी या ऐतिहासिक हिंदू मंदिर संकुलाच्या संवर्धन आणि पुनर्स्थापनेसाठी म्हणजेच रिस्टोरेशन प्रोजेक्ट भागीदारी जाहीर केलेली आहे. ओके, तर बघा याची मुख्य वैशिष्ट्य आहे 9व्या शतकामध्ये बांधले गेलेले हे प्रंबनन मंदिर इंडोनेशियामधील सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल आहे. तर बघा यामध्ये जो देवता आहे हे मंदिर प्रामुख्याने हिंदू त्रिमूर्ती भगवान शिव, विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांना समर्पित आहे. तसेच बघा या ऐतिहासिक वारशाला 1991 युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. भारतातील पहिले हवा भरलेले रबर धरण कोणते राज्य बांधत आहे? तर त्या राज्याचं नाव आहे बघा गुजरात. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर गुजरात राज्यामध्ये भारतातील पहिले रबर भरलेले धरण बांधले जात आहे. गुजरातची राजधानी आहे बघा गांधीनगर. तर बघा जुलै 2026 गुजरात सरकारने दक्षिण कोरियाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यामध्ये अशी 2 अत्याधुनिक रबर धरणे बांधण्यास सुरुवात केलेली आहे. आणि बघा हे जे प्रकल्प आहे तो छोटा उदयपूर जिल्ह्यामधील हेरान नदीवरती आणि तापी जिल्ह्यामधील अंबिका नदीवरती उभारली जात आहे. तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.